हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅव्हल करतो आहे टू मरीन ड्राईव्स मुंबई. तर आम्ही नेरूळ टू CST ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केलं आणि CST स्टेशनमधून बाहेर पडताच इथे हा खूप फेमस आराम वडापाव सेंटर आहे. तर तिथे जाऊन आम्ही एक एक वडापाव विकत घेतले आणि तो एन्जॉय केला. अँड मला हा वडापाव खूप जास्त आवडतो. एकदम सिम्पल टेस्ट, ऑथेंटिक मुंबईची टेस्ट. आणि मी फार वेळेला रील्समध्ये हा कालाकट्टा सेंटरचा खूप व्हिडिओज पाहिलेले, तर मी हे ट्रायआउट केलं. टेस्ट वॉज ओकेश. मग आम्ही आझाद मैदानमधनं वॉक करत वी डिसायडेड टू गो टू मरीन ड्राईव्ह. बट गुगल मॅप्सने आम्हाला पार हरवून टाकलं आणि मग इव्हेंच्युअली आम्हाला टॅक्सी करून 70 रुपीज देऊन आम्हाला मरीन ड्राईव्हला पोचायला लागलं. आणि त्यावेळी खूप जास्त ऊन होता. मी दुपारच्या वेळेस गेलेलो 3-4च्या दरम्यान. सो इट वॉज व्हेरी हॉट. बट ते जो पूर्ण व्ह्यू आहे तो आम्ही एन्जॉय केला. पिक्चर्स व्हिडिओज क्लिक केले. थोडा वेळ तिथे शांत बसलो. बट इट वॉज व्हेरी हॉट. सो आम्ही लवकरच तिथून निघून गेलो. आणि रोड क्रॉस करताच आम्ही त्या साईडला पुढे जातच होतो, तर आम्हाला बरेचसे लोक तिथे गर्दीत थांबताना दिसले. सो वी वर वंडरिंग की काय हे लोक थांबलेत, काय चक्कर आहे. आणि बरेच ट्रॅफिक पोलीस वगैरे पण होते. सो थोड्या वेळानंतर थांबल्यानंतर आम्हाला कळालं की तेव्हा IPL मॅचेस सुरू होते आणि पुढेच वानखेडे स्टेडियम पण आहे. सो CSKची जी टीम आहे ती तिथून पास होत होती. सो आम्हाला हा एक मुमेंट कॅप्चर करता आला. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल अँड प्रिशियस मुमेंट फॉर ऑल द CSK फॅन्स. ते सगळे खूप एक्सायटेड होते. त्या बसमध्ये कोण होतं, कोणता प्लेअर होतो मी रेकग्नाइज नाही करू शकले. बट तो मुमेंट खूप छान होता अँड इट विल बी इन माय मेमरी फॉर एव्हर. सो आम्ही पण तिथे थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर मग आम्ही पास ऑन झालो. तर वॉक करत करत आम्ही मग खाऊ गल्लीच्या इथे गेलो. आणि खाऊ गल्लीमध्ये बरेचसे गोष्टी होते टू ट्राय आउट. बट आमचं पोट भरलेलं होतं. सो आम्ही एक चीज फ्रँकी ऑर्डर केली 1/2 आणि इट वॉज व्हेरी गुड. ते खात खात मग मी पुढे गेलो आणि कॅनॉन पावभाजी मला बरेच दिवसांपासून ट्राय करायची होती. सो आम्ही ती पावभाजी खाल्ली. मग स्वीट म्हणून हे मँगो ज्यूस पिलं. And then we went out to a home. That's all for today's video. Thank you for watching. Bye bye.